रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणाला पिंड पोसावे हे आधमाचे ज्ञान या तुकोबरायांच्या अभंगावर विवरण ऐकवित आहे. मनाचे कान करून ऐका. या अभंगामध्ये तुकाराम महाराज तत्वनिष्ठा जी आहे ते शरीरावर जास्त असणारे जे लोक आहेत आणि मग बाकीचं जे तत्वज्ञान आहे, जे उद्धाराचं आत्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, ब्रह्मज्ञान म्हणतो, याला परमार्थ म्हणतो, की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद, अखंड आनंद मिळतो, अशा ज्ञानावर परिणाम होतो आणि मनुष्य देहाच्या त्या आसक्तीमध्ये गुंततो. तर ते गुंतू नये, त्यातून कसं पुढे सरकावं त्या संदर्भातला हा अभंग आहे. ऐका. पिंड पोसावे हे आधमाचे ज्ञान. आधम लोक असतात, त्यांची धारणा असते की पिंड पोसाय. पिंड म्हणजे शरीर, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हा जो पंचमहाभूतांचा पिंड आहे शरीर, तर याचं पोषण करावं, याचे लाड करावे, त्याचं कौतुक करावं आणि याला शृंगार चढवावा, अशा प्रकारचं पिंड पोसणं हे आधमाचं ज्ञान आहे असं तुकोबराय म्हणतात. वेलासे मिष्टान्न करून या. विलास करायचा, मिष्टान्न खायचे, पार्ट्या करायच्या, नाही ते व्यसनं करायचे आणि ज्याला खूप ज्याला एन्जॉय वगैरे असे शब्द त्यांचे आहेत, चंगळवाद म्हणूया, असा चंगळवादाकडे ते कललेले असतात आणि त्यालाच ते धर्म समजतात. दुसरं चरण, शरीर रक्षावे हा धर्म बोलते. त्यांना जर आपण सांगायला गेलो ना की बाबा रे, शरीराचं हे सगळं तुम्ही एवढा वेळ घालवताना याच्याऐवजी काही परमार्थातही वेळ घालवा ना, ते म्हणतात नाही, शरीर रक्षावे हा धर्म आहे, हाच खरा धर्म आहे. काय असे हाती तयाचे या. महाराज म्हणतात त्यांचा जो धर्म ते समजतात ना, पण शरीर रक्षण करावं, शरीर चांगलं करावं, हा काय त्यांच्या हातातला भाग आहे काय? कित्येक साखर कारखान्याच्या लोकांना डायबिटीज झाल्यामुळं साखरेचा खडा खाता येत नाही त्यांना. म्हणजे शरीराचं पोषण करणं आणि शरीर रक्षण करणं हे कोणाच्याही हातात नाही, पुढच्या क्षणातसुद्धा नाश होऊ शकतं. तिसरं चरण, क्षणभंगूर हे जाय न कळता. क्षणात शरीर नाहीच होईल, कळणारसुद्धा नाही. अहो आत्ता मागाशी होते आणि आमच्याशी बोलले आणि एकदम हार्ट अटॅक किंमत मिळलं. जाय न कळता. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. घास हातात आहे, तोंडात घातला आहे, चावून तो गिळेल एवढी सुद्धा सत्ता आपल्या हातात नाही. ग्रास गिळी सत्ता हाती नाही. शरीर रक्षावे हा धर्म बोलते. चौथा चरण, करवतीला देह कापी येले मास. शिबिराजाने आपला देह त्या कपोताला दिला, मांस कापून दिला, कारण त्यांना माहीत होतं की शरीर नाशिवंत आहे, परोपकारी लागू द्या म्हणून. गेले वनवासा शुकाधिक. शुकाचार्यासारखे महान सत्पुरुष वनात निघून गेले. तो का म्हणे राज्य करिता जनक. जनक राजा राज्य करीत असताना, अग्नी माझी एक पाय जळे. अग्नीत पाय जळत होता तरी ते म्हणाले, अग्नी जळतोय ना, देह जाणे आणि तो अग्नी जाणे. तेव्हा अशा प्रकारचे प्रदीप्तायाम मिथिलायाम नमे दह्यती कश्चन. मिथिला नगरी जळत असली तरी माझा आत्म्याचं काही जळणार नाही, शरीराचं काही जळणार. शरीर जळाल तर, पण मी आत्मरूप आहे, अशी ती उच्च धारणा त्या जनक राजाची होती. अग्नी माझी एक पाय जळे, तरी पण ते देहावर त्यांची आसक्ती नव्हती. आणि तेच संतांनी आणि तेच तत्त्वज्ञानांनी सांगितलं आहे की बाबा रे, शरीर रक्षण करणं, शरीरात धर्म समजून तेवढ्यात आपण राहणं, त्याहीपेक्षा पलीकडे आत्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, भक्ती आहे, वैराग्य आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, सात्विक आणि तात्विक, तिकडेही लक्ष दिलं पाहिजे. कारण जे ऋषीमुनी झाले मोठे मोठे, जानकादेचं उदाहरण दिलेलं आहे,
तसंच एक उदाहरण महत्त्वाचं आहे. 18 भार वनस्पते फुले फळे ओळते, 22 त्या पोखरणे नदी गंगा वाहते. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडूनी कासया योग सेविते. तात्पर्य, पूर्ण विषयासक्त न होता सात्विक आणि तात्विक विषयाकडे पण माणसाने लक्ष दिलं पाहिजे असं म्हणायचं आहे. कारण विषयाकडे वळणं आणि त्यात बुडून जाणं हे सर्वार्थाने बरोबर नाही. तेव्हा संतांनीच असं म्हटलं आहे की शरीर जे आहे ना हे उत्तम आहे, चांगलं आहे, पण शरीरातच बुडून राहणं हे काय बरोबर नाही. शरीर उत्तम चांगले तुकाराम महाराज म्हणतात. आणि या अभंगात तर शरीरावर त्यांनी टीका केलेली आहे, पण दुसऱ्या अभंगात तुकाराम महाराज असं म्हणतात, शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसोले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले. नाशिवंत आहे पण शाश्वत ब्रह्माची, शाश्वत आत्मेची प्राप्ती करून देणारं असं हे शरीर आहे. त्यामुळे शरीर चांगलंही आहे आणि शरीर नाशिवंतही आहे, पण त्याच्याकडेच पूर्ण लक्ष देऊन तिकडे वेळ घालवू नका, त्याचा उपयोग सत्कारणे करा, असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे. हा अभंग, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.